राम राम. रामचंद्र प्रभू, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नाने कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी मातेच्या पोटी जन्म घेतला. याचा आध्यात्मिक अर्थ काय? कौशल्या माता ही ज्ञानाचं प्रतीक आहे, सुमित्रा माता भक्तीचं प्रतीक आहे आणि कैकेयी माता ही कर्माचं प्रतीक आहे. भगवान श्रीराम ज्ञानाचं प्रतीक असलेल्या कौशल्या मातेच्या पोटी अवतार घेतला, प्रकट झाले. नंतर भरत जगाचं भरणपोषण करणारा हा जो भरत आहे, कर्माचं प्रतीक असलेल्या कैकेयी मातेच्या पोटी जन्म घेतला. आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे जे सेवेचं प्रतीक आहेत, त्यांनी भक्तीचं प्रतीक असलेल्या सुमित्रा मातेच्या पोटी जन्म घेतलेला आहे. अशा प्रकारे याचा आध्यात्मिक अर्थ आणखीन पुढे असा होतो की भक्ती सेवेला जन्म देते. आपण ज्यावेळेस भक्ती करतो तर मनुष्य प्रथम सेवा करतो. भक्ती ही सेवेला जन्म देते. जगाचं भरणपोषण करायचं असेल तर कर्म केलं पाहिजे. आणि ज्ञान हे भगवंताला प्रकट करतं. अशा प्रकारे हे 4 बंधू आणि 3 मातेचा आध्यात्मिक अर्थ आहे. ज्ञान भगवंताला प्रकट करतं, भक्ती सेवेला प्रकट करते आणि भरणपोषण करायचं असेल जगाचं तर कर्म केलं पाहिजे. जय सियाराम.